शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्त्याचे बिल काढण्यासाठी 10% प्रमाणे लाचेची मागणी करणाऱ्या पिंपळनेर येथील महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना 54,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। गेल्या महिनाभरात एसीबीच्या पथकाने धुळे जिल्ह्यात 6 ते 7 मोठ्या कारवाया केल्याने धुळे जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात बदनाम होत आहे। त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेमध्ये होताना दिसते। या ठिकाणी कार्यरत असलेले महिला व बाल कल्याण विकास अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने काल लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत हे या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे यांच्या कार्यालयामध्येच अधीनस्थ कर्मचारी म्हणून कार्यरत होते। ह्या ज्या आरोपी लोकसेवक शुभांगी बनसोडे आहेत यांना त्यांच्या कार्यालयातील निधीचे आहरण आणि सबलीकरणाचे अधिकार होते। ज्या तक्रारदार आणि त्यांचे सहकारी जे कार्यालयात कार्यरत होते त्यांच्या प्रवास भत्त्याच्या बिलापोटी 10% रक्कम ही लाच म्हणून आरोपी लोकसेवक यांनी मागणी केलेली होती। एकूण 93,000 रुपये लाचेची रक्कम मागणी करत असल्याबाबत पडताळणी ही अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने केली होती आणि त्याच प्रकरणामध्ये 54,000 रुपयाचा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी बनसोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने काल रंगेहात पकडलेला आहे। त्यांच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल तर कृपया अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाशी संपर्क करावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 आहे। धन्यवाद।